राज्यामधल्या लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असतानाच सरकारकडून कर्जमाफीबाबत आणखीन एक नवीन डेडलाईन जाहीर करण्यात आली। आधी 30 जून त्यानंतर 5 जुलै अशी तारीख देण्यात आलेली होती। मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाहीये। आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होईल अशी नवीन माहिती दिली। यापूर्वी प्रक्रिया, पुरवणी मागण्या आणि मंजुरीचं कारण देत मुदत वाढवण्यात आलेली होती। त्यामुळे आता सरकारच्या नव्या आश्वासनांकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं असून यावेळी तरी कर्जमाफी प्रत्यक्षात खात्यामध्ये येणार का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंदचा दावा पहिल्या दिवशी फोल ठरला। मुनगंटीवार रांगेत गुलाबराव थेट गाभाऱ्यात। आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रशासनाने विशेष दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद केल्याचा निर्णय घेतला होता। मात्र अंमलबजावणीच्या सुरुवातीलाच एका नेत्याला रांगेत थांबावं लागल्याने आणि दुसऱ्या मंत्र्यासोबतच्या लोकांना थेट प्रवेश मिळाल्यामुळे या निर्णयावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। रेशन कार्डवर देण्यात येणारी मोफत साडी बंद, लाडक्या बहिणीच्या पदरी पुन्हा निराशा। महायुती सरकारने आर्थिक भार सहन होत नसल्याचं कारण पुढे करत गरीब कुटुंबांना दरवर्षी दिली जाणारी अत्यंत हक्कांची वस्त्रभेट थांबवण्याचा निर्णय घेतलाय। ही कल्याणकारी योजना वर्ष 2028 पर्यंत राबवण्याचं मूळ नियोजन असताना शासनाने घेतलेल्या या नव्या भूमिकेमुळे सामान्य घटकांमध्ये तीव्र नाराजी पसरली। पुणे जिल्ह्यामध्ये दूध संकलनामध्ये अचानक 2 लाख लिटरची घट, भेसळ विरोधी कारवायांच्या दसक्यांचा परिणाम। अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळ रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये दुग्धजन्य पदार्थांच्या व्यावसायिक आस्थापनांवर जोरदार तपासणी मोहीम सुरू केली आणि यामुळे भेसळखोरांवर जरब बसल्यामुळे आणि संशयास्पद दूध पुरवठा बंद झाल्यामुळे हा लक्षणीय फरक पडल्याचं बोललं जात आहे। राज्यात येत्या 3 दिवसांमध्ये वादळी पावसाचा अंदाज, विदर्भातील बहुतांश भागामध्ये जुलैच्या सरासरीहून कमी पाऊस। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे कोरड्या पडलेल्या अनेक भागांना दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत। कोकण परिसर आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची नोंद झाली असली तरी राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये अद्याप देखील समाधानकारक पाऊस न पडल्याने त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलंय। लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगला दर, सोयाबीन 1062 क्विंटल आवक, कमाल भाव 7571 तर सर्वसाधारण भाव 7360 रुपये। लिलावाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडल्यामुळे बाजारात आणलेल्या शेतमालाला अत्यंत स्पर्धात्मक भाव मिळालाय। स्वच्छ आणि चांगल्या दर्जाच्या मालाला अधिक किंमत मिळाल्यामुळे लिलावासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। बोटांची ठसे जुळत नसल्यामुळे मिळेना एसटीचे कार्ड, महामंडळाच्या नव्या NCMC कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांची ससे होलपट। वयोमानानुसार बायोमेट्रिक प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण येत असल्यामुळे सवलतीचा प्रवास करू इच्छिणाऱ्यांना अनेकदा रिकाम्या हाताने परतावं लागतंय। प्रवासाच्या जुन्या ओळखीच्या पुराव्यांचा विचार न करता या नवीन नियमाची सक्ती केल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय। आता वाहतूक पोलीसही असणार शस्त्रसज्ज, सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांचा निर्णय सक्षम करण्याचा उद्देश। ड्युटीवर असताना वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करणं कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आहे आणि या स्वयंसंरक्षणाच्या हेतूने आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सेवा पिस्तूल बाळगणं अनिवार्य करण्यात आलंय। SNFच्या वादामुळे दूध उत्पादक अडचणीत, शेतकऱ्यांचा एल्गार, भेसळखोरांवर कारवाई करण्याची मागणी। दुधातील फॅट आणि इतर घटकांच्या तपासणीसाठी सध्या कोणतीही प्रमाणित किंवा स्पष्ट नियमावली उपलब्ध नसल्यामुळे संकलन केंद्रांवर मोठी अनिश्चितता निर्माण झाली आणि या चुकीच्या पद्धतीमुळे दूध स्वीकारण्यास नकार दिला जात असून प्रामाणिक पशुपालकांना याचा मोठा आर्थिक फटका पाहायला मिळतोय। पीक विमाही गेला, नमो शेतकरी गायब, शासनाचे केवळ आश्वासनच, आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा। पेरणीच्या हंगामामध्ये बँक खात्यामध्ये ठराविक मुदतीमध्ये आर्थिक मुदत जमा करण्याचं आश्वासन देऊन देखील अद्याप पैसे मिळालेले नाहीत। वारंवार बदलणाऱ्या तारखांमुळे सामान्य कर्जदार शेतकरी हवालदिल झाला असून सरकारच्या घोषणा प्रत्यक्षात उतरण्याची वाट पाहत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 52,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित। नवीन कर्जमाफी योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या नावाचा समावेश नाही। राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमध्ये 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही। त्यामुळे जिल्ह्यातील 52,000 शेतकऱ्यांना सलग 9 वर्षांपासून कर्जमाफीची वाट पाहावी लागते। 10% भाडे वाढलेल्या 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, एसटीमध्ये 1 ऑगस्ट पासून पूर्वीचे दर लागू। उन्हाळी गर्दीच्या हंगामात लागू करण्यात आलेली सध्याची बसवाढ, गाड्यांची तात्पुरती दरवाढ सध्या 31 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत कायम ठेवण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिलेले आहेत। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ETI मशीन प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्याचे निर्देश संबंधित तंत्रज्ञान कंपनीला देण्यात आलेले आहेत।
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्पष्ट निर्देश. 10 जिल्ह्यांमध्ये जास्त तक्रारी. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने राज्यभरामध्ये 5738 नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. बियाणे अप्रमाणित आढळलेल्या कंपन्यांविरोधामध्ये 181 प्रकरणांमध्ये न्यायालयीन खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आषाढी आधी पाऊस येणार. राज्यामध्ये मान्सून लवकरच पुन्हा सक्रिय होणार. 22 जुलैपासून मध्यम पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल हवामान आणि बाष्पयुक्त वारे तयार झाल्यामुळे पुढील काही दिवसात उत्तर कोकणासह विदर्भातील भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात स्मार्ट मीटरमुळे विजेचे थेट दुप्पट तिप्पट बिल. ढाकणीमध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. कडकडीत बंद. महावितरण कार्यालयावर सर्वपक्षीयांचा मोर्चा धडकला. दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. महावितरणकडे तक्रार करून देखील दखल न घेतल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. ढाकणी शहरामध्ये गुरुवारी कडकडीत बंद पाळून महावितरणाच्या चुकीच्या कारभाराविरोधात व्यापाऱ्यांनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जनसंतप्त मोर्चा काढला. कांदा खरेदीचा वांदा. जास्त बाजारभावामुळे सरकारी खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ. विविध अटी आणि शर्तींमुळे 2 महिन्यांमध्ये केवळ 17% उद्दिष्टपूर्ती. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF मार्फत सुरू करण्यात आलेली कांदा खरेदी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. खुल्या बाजारामध्ये चांगला दर मिळत असल्यामुळे उत्पादक शेतकरी शासकीय खरेदी केंद्रांऐवजी खुल्या बाजारामध्ये आपला माल विक्री करण्यास पसंती देताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 182 गावे 117 वाड्यात तहानलेल्या. विभागातील टँकर संख्या 303 वर तर संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 16 टँकरद्वारे पाणी पुरवठा. मान्सूनच्या अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील भूजल पातळीमुळे पुरेशी वाढ न झाल्यामुळे पाणी टंचाईची समस्या पुन्हा एकदा गंभीर झाली. विभागातील टँकर सुरू असलेल्या गावांमध्ये व वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सध्या एकूण 874 विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. भरड धान्य खरेदीस मिळाली मुदतवाढ. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आमदार भीमराव केराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. राज्य शासनाचे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने रब्बी विपणन हंगाम 2025-26 अंतर्गत सुरू असलेली मका, ज्वारी आणि बाजरीची खरेदी आता 31 ऑगस्ट पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि या निर्णयामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाचे 206 कोटींचे चुकारी थकीत. रब्बी हंगामातील जिल्ह्यातील 80,000हून अधिक शेतकऱ्यांकडून 34 लाख क्विंटलपेक्षा जास्त धान खरेदी करण्यात आली असली तरी त्यांना मिळणारी रक्कम अद्याप रखडलेली आहे. चालू खरीप हंगामाच्या पेरण्या तोंडावर असताना चुकारी थकीत राहिल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. नाशिक जिल्ह्यातील 33,000 शेतकऱ्यांनी काढला पंतप्रधान पीक विमा. डिजिटल सर्वेक्षणातील नोंद जाता अंतिम. बोगस विमा काढल्यास ब्लॅकलिस्टमध्ये जाणार. सुधारित योजनेनुसार यंदा जिल्ह्यातील सुमारे 40% पात्र कास्तकारांनी मुदतीपूर्वी आपला विमा अर्ज दाखल केलाय. फसवणूक किंवा विम्यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित अर्जदारांवर कडक दंडात्मक कारवाई करून विविध शासकीय लाभांपासून वंचित ठेवलं जाणार आहे. अर्धा जुलै सरला तरी धरणे कोरडी. तहान कायम. टँकरवरच राज्याची भिस्त. प्रमुख धरणांमध्ये केवळ 45% पाणीसाठा. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जलाशयांमध्ये अजून देखील पुरेसा पाणीसाठा उपलब्ध न झाल्यामुळे अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतोय. आगामी काळामध्ये दमदार पाऊस न झाल्यास शहरी आणि ग्रामीण भागातील पाणी नियोजनावर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये 31 गावांचा डोलारा. एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खांद्यावर. रुग्णांची मोठी गैरसोय. रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी. जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या 6 महिन्यांपासून डॉक्टर आणि औषधांची तीव्र टंचाई असल्यामुळे परिसरातील रुग्णांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. येथील रिक्त पदे तात्काळ भरून आरोग्य सेवा पूर्ववत करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पाणी कपातीचा इशारा आणि कालव्यातून रोज विसर्ग. जलसंपदा विभागावर प्रश्नचिन्ह. धरणांमधील मर्यादित साठा आणि एल निनोचं संकट कायम. पुण्याच्या गरजेपेक्षा 1.5 पट पाणी सोडलं जात असल्यामुळे टीका. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा मर्यादित असताना देखील कालव्यामधून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलाय आणि यामुळे भविष्यात पुण्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे या नियोजनावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे. शेतकऱ्यांना तातडीने बियाणे आणि खतं द्या. विजय वडेट्टीवार यांची मागणी. दुबार पेरणीचं संकट. शेतकऱ्यांना तातडीने मदत हवी. राज्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं मोठं संकट ओढवलंय. प्रशासनाने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत कृषी निविष्ठा आणि वीज बिल माफी देऊन दिलासा देण्यात यावा.
मिशन सुधारमुळे पात्र लाभार्थ्यांची नावे डिलीट, हजारो शेतकरी धान्यापासून वंचित, सवलतीचं धान्य बंद, पुन्हा करायला लागणार रेशन कार्डची प्रक्रिया, संशयास्पद लाभार्थी यादीमुळे शेतकऱ्यांची फरफट, सार्वजनिक वितरण प्रणालीच्या शुद्धीकरण मोहिमेमध्ये त्रुटी असल्यामुळे अनेक गरीब आणि गरजू कुटुंबाची नावे शिधापत्रिकेतून वगळली गेली, रेशन दुकानावर धान्य मिळणं बंद झाल्यामुळे या गरीब नागरिकांना पुन्हा तहसील कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ठिबक सिंचनसाठी अनुदानासाठी CBDCची अंमलबजावणी, अमरावतीसह 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आता शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संचाच्या खरेदीसाठी डिजिटल चलनाद्वारे थेट अनुदान दिलं जाणार आहे. या नव्या फ्रंट एंडेड पद्धतीमुळे शेतकऱ्यांना सुरुवातीला संपूर्ण रक्कम स्वतःच्या खिशातून उभे करण्याची गरज भासणार नाही. मुलींच्या 100% मोफत शिक्षणावर प्रश्नचिन्ह, स्वतंत्र योजना नाही, शिष्यवृत्ती अंतर्गत लाभ मिळतोय. शासनाने जाहीर केलेल्या या योजनेसाठी कोणतीही वेगळी तरतूद नसून सध्याच्या सवलती जुन्याच शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.